2 जून 1956 रोजी उंच कडक बुद्रुक या छोट्याशा गावात जन्मलेल्या अशोकराव उर्फ अण्णा देशमुख हे आज संपूर्ण अकोले तालुक्यात एक प्रेरणास्थान मानले जातात. वडिलोपार्जित शेतीच्या खडतर परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज सहकार क्षेत्रातील एक नावलौकिक नेतृत्व म्हणून समोर आलाय. परिस्थितीवर मात करत शेतीत आधुनिक प्रयोग. आपल्या तरुण वयात त्यांनी परिस्थितीवर मात करत 1.5 किलोमीटर लांबून पाईपलाईनद्वारे पाणी आणून अत्याधुनिक शेतीचा आदर्श उभा केला. हा प्रयोग संपूर्ण तालुक्यासाठी दिशादर्शक ठरला. शेतकरी आंदोलक ते ग्रामविकास कार्यकर्ता 1983 ते 1990 या दरम्यान दूध दरवाढ, मीटर हटाव, पाणी प्रश्न अशा अनेक विषयांवर त्यांनी झुंज दिली. 32व्या वर्षी सरपंच म्हणून निवडून येत त्यांनी गावासाठी स्वच्छ पाणी, रस्ते, शाळा यासारख्या मूलभूत गरजांवर भर दिला. सहकार चळवळीतील भक्कम नेतृत्व. 1994 पासून ते विविध सहकारी संस्थांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक पदांवर कार्यरत राहिले. गावच्या पतसंस्था, साखर कारखाना, दुग्ध संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी गावकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावली. राजकीय योगदान आणि सामाजिक भान. 2007 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होऊन तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आंदोलनात्मक नेतृत्व दिले. जनावरांच्या लसीकरणाच्या प्रश्नापासून ते पाण्याच्या प्रश्नापर्यंत अण्णा नेहमीच अग्रस्थानी राहिले. सहकार भूषण पुरस्काराने गौरव. फेब्रुवारी 2025 मध्ये व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आणि आमदार डॉक्टर किरणजी लहामटे मित्रमंडळ यांच्यातर्फे सहकार भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या दशकातील निस्वार्थ कार्याचा सन्मान होता. सदोष स्वार्थापासून दूर, समाजहिताचा ध्यास, स्वतःच्या नावाने कधी प्रचार न करणारे, केवळ कामातून ओळख निर्माण करणारे अशोकराव देशमुख यांच्यासारखे नेते आज दुर्मिळ झाले आहेत. त्यांच्या सहकार, राजकारण आणि समाजकारणातील तीनही अंगातून त्यांचे योगदान हे पुढच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. विशेष 2 जून 2025 रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून तालुक्यातील विविध संघटना, कार्यकर्ते आणि ग्रामीण भागातील जनतेकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.